नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। अमोलदादा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातील नागरिकांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षरशः जनसागर उसळला। वाढदिवसाचे औचित्य साधून दादांना कार्यकर्ते, समाजातील विविध संस्था व ग्रामस्थांनी दीर्घायुष्य आणि निरंतर यशस्वी कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला। वातावरणात उत्साह, आपुलकी आणि जनसागराचा जल्लोष अनुभवायला मिळाला। अमोलदादा बाबर हे केवळ बँकेचे संचालक म्हणूनच नव्हे तर समाजाभिमुख नेते म्हणूनही ओळखले जातात। शेतकरी हिताची जाणीव ठेवून आर्थिक मदतीची तत्परता व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा अनेक योजना राबवल्या। ग्रामविकास, शिक्षण, क्रीडा, आरोग्य अशा क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे। ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, युवकांना रोजगाराभिमुख संधी देणे आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचा वसा जपला आहे। माननीय शहाजी बापू पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, दत्तात्रय पाटील पंच, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास नाना शिंदे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ शिंदे, बाबासाहेब भोसले, बंडू शेठ कातुरे, चौरे सर, गणपतराव भोसले, शिवसेना नेते संजय बापू विभुते, विनोद कुळवणी, बाळासाहेब होनराव, पप्पूदाजी कदम, अमर शितोळे, धर्मेश पाटील, तासगावचे माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे, प्रांताधिकारी विक्रमसिंग बादल, तहसीलदार योगेश टोनपे, डीवायएसपी लक्ष्मण चव्हाण यांनी भेटून शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत साहेब, मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार रोहितदादा पाटील, आमदार सत्यजित देशमुख, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, अमरसिंग देशमुख यांनी दूरध्वनीतून शुभेच्छा दिल्या। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड।